नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा मित्र चंद्रकांत गायकवाड आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज मी तुमच्यासाठी ती घेऊन आलेलो आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला आपल्याला 2,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि त्याचा GR हा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. त्या GR नुसार 2,500 रुपयाचा हप्ता कधी आणि कोणाला मिळणार आहे, तर तो GR नेमकं काय आहे ते आज आपण पाहूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी तो GR सर्च केलेला आहे आणि या GR मध्ये पुढे काय आहे ते आपण जाणून घेऊया सविस्तरपणे. तो GR आता आपण डाउनलोड करून घेत आहेत. डाउनलोड झालेला नवीन विंडोमध्ये ओपन होईल GR. तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि सदर GR हा दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1,500 वरून 2,500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदरहू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे ₹1,500 वरून 2,500 इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. शासन निर्णय काय आहे मित्रांनो, पाहूया आपण. शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य हे 1,500 रुपयावरून दरमहा 2,500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. दुसरा मुद्दा आहे, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. चौथा मुद्दा असा आहे की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये करण्यात येईल. मित्रांनो, पाचवा मुद्दा आहे की सदरची वाढ ही माहे 2 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा निवृत्ती सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, या सर्व योजनेपैकी जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच ही योजना लागू होणार आहे मित्रांनो. तर ते सर्वात महत्त्वाचा शब्द आहे की जे दिव्यांग बांधव आहेत आपले, तर त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आपल्याला ही महत्त्वाची अपडेट आहे. तर या GR नुसार सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना
या सवलतीचा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळात जे व्हिडिओ असतील ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.